एकदा काय झालं, एक पर्यटक प्रवासी फिरत फिरत मालवणला आला. मालवण त्यावेळी कर्जामध्ये बुडालेलं होतं. प्रत्येकाच्या डोक्यावर काही ना काही कर्ज होतच होतं. अशा या मालवण शहरामध्ये तो प्रवासी गेला. तो एका हॉटेलमध्ये जाऊन पोहोचला आणि त्या हॉटेलवाल्याला त्याने 1000 रुपयाची नोट दिली. त्यावेळी 1000 रुपये चालायचे. 1000 रुपयाची नोट दिली आणि तो म्हणला मी एक खोली बघून येतो, म्हणून तो खोली बघण्यासाठी गेला. त्या हॉटेल मालकाने ते 1000 रुपये घेतले आणि धावतच तूपवाल्याकडे गेला, ज्याच्याकडून तो हॉटेलसाठी तूप घ्यायचा. त्या तूपवाल्याला त्याने 1000 रुपये दिले आणि म्हणाला की मला बाबा तुझ्या कर्जातून मुक्त कर. तो हॉटेल मालक कर्जातून मुक्त झाला. तूपवाल्याने काय केलं, तेच 1000 रुपये घेऊन दूधवाल्याकडे गेला आणि त्या दूधवाल्याला 1000 रुपये दिले आणि म्हणाला मला कर्जातून मुक्त कर, आणि तोही कर्जातून मुक्त झाला. दूधवाल्याने काय केलं, तेच 1000 रुपये घेतले आणि गायवाल्याकडे गेलं आणि गायवाल्याला म्हटलं हे बघ तुझे 1000 रुपये घे आणि मला कर्जातून मुक्त कर. तोही कर्जातून मुक्त झाला. गायवाल्याने काय केलं, चारावाल्याकडे गेलं, ज्याच्याकडून तो चारा विकत घ्यायचा त्या गायीसाठी. त्याच्याकडे गेला, त्याला 1000 रुपये दिला आणि म्हणाला मला बाबा कर्जातून मुक्त कर. तोही कर्जातून मुक्त झाला. चाऱ्यावाल्याने काय केलं की जिथं तो जेवायचा त्या हॉटेलमध्ये गेला आणि त्या हॉटेल मालकाला 1000 रुपये दिला आणि म्हणाला बाबा मला तुझ्या कर्जातून मुक्त कर, आणि तोही कर्जातून मुक्त झाला. असे करत करत सगळेच कर्जातून मुक्त झाले. तो प्रवासी खोली बघून खाली आला आणि हॉटेल मालकाला म्हणाला मला काही रूम पसंत नाही, तुमची खोली पसंत नाही, माझे मला 1000 रुपये परत द्या. आणि तो 1000 रुपये घेऊन गेला. इथं पैसा कुणी कुणाला दिलं नाही, पण प्रत्येकाचं कर्ज मात्र फिटलं. कुठेतरी गडबड नक्कीच आहे, पण गडबड म्हणण्यापेक्षा पैसा आपला आहे असं आपल्याला वाटतं, पण पैसा कधीच आपला नसतो. पैसा, संपत्ती, नाती गोती, कुटुंब या सगळ्यांपेक्षा एक अतिशय महत्वाची अशी गोष्ट आपल्याकडे आहे. त्याच गोष्टीवर आज आपल्याला गप्पा मारायच्या. ती गोष्ट कोणती आपल्याकडे आहे हे मी सांगणारच आहे, पण या नृत्यानंतर आपल्या समोर येते आहे मंदामाई. बघूया, तिला जरा भेटूया, ती आपल्या समोर नाचून जाईल. येते आहे